धाराशिवमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शेतीच्या बांधावर पाहणी केली। या दरम्यान शेतकऱ्यांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचला। सोलापूर महानगरपालिकेच्या रविवार पेठ येथील दवाखान्याची दुरवस्था झालेली आहे। राष्ट्रवादी सोलापूर युवती शहराध्यक्ष किरण माशाळकर यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। लवकरात लवकर कचरा, चिखल आणि रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर 19 आरोग्य पथकं तैनात करण्यात येणार आहेत। 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असेल, त्यामुळे अपघात किंवा अन्य घटना घडल्यास चाकरमान्यांना तात्काळ मदत मिळणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। 21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये विशेष मालमत्ता कर विभागाच्या वतीने अभय योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत सर्व थकबाकीदार नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करासोबत असलेल्या व्याज आणि दंड शुल्कामध्ये 100% सूट देण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मुसळधार पावसानंतर पाणी साचलं। शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। मुळशी तालुक्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिरंगुट ते नांदेड रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढलाय। गोंदिया जिल्हा कृषी विभागाने आणखी 9 कृषी केंद्र चालकांना दणका दिलेला आहे। खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्याने 6 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत, तर 3 परवाने रद्द करण्यात आले। नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर आलेली आहे। शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यातच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1,22 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 48,960 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून पुणे जिल्ह्यातील एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय। या कारवाईमध्ये ट्रक, एक आयशर टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे। कारवाई दरम्यान एकाला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला पकडलं। आरोपीकडून 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपीविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी परिसरात वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी एका वीट भट्टी चालकाची मुलाने हत्या केली आहे आणि आरोपी मुलाने आपल्या साथीदारासह डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने हत्या केल्याचं कबूल केलंय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। ताटात उष्ट अन्न ठेवलं या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीमध्ये टाकला। या प्रकरणी आरोपीच्या पत्नीनेच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत कबीर मठातील प्रियरंजन दास यांचा मृत्यू झालाय। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं, तर वारंवार अपघात घडत असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आता एक मोठी बातमी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाजपचं सरकार आज केंद्रात असतं तर भारत पाकिस्तान विरोधात क्रिकेट मॅच खेळलाच नसता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। बीसीसीआयने नुकतीच आगामी आशिया चषकासाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे। 14 सप्टेंबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे आणि यावरून आता राजकारण तापू लागलेलं आहे। भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। या संदर्भात भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपसह बीसीसीआयवर जोरदार हल्ला चढवलाय। जगाला आपण सांगत होतो की आयएमएफचं लोन असेल किंवा कुठचंही दुसरं लोन असेल पाकिस्तानला देऊ नका, कारण पाकिस्तानमधूनच दहशतवाद पुढे येत आहे। आणि आज जर भाजपचं सरकार कदाचित केंद्रात असतं तर आपल्या देशाचा संघ
हा पाकिस्तान बरोबर खेळला गेला नसता. पण दुर्दैव असं आहे की ती जी भाजपा, जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. ह्या एशिया कपमध्ये आपण एकतर पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा ह्याच्यातून बाहेर पडावं. कारण जागतिक पातळीवर आपण सांगत आहोत की पाकिस्तानच दहशतवादाच्या मागे आहे. ज्यांनी पहलगामचा हमला केला, ज्यांनी आधी देखील आपण पाहिले असतील आपल्या सीआरपीएफ जवानांवर अटॅक केला होता, अनेक असे अटॅक झालेले आहेत. अशा दहशतवादाच्या देशांबरोबर आपण क्रिकेट खेळू शकतो का? बीसीसीआयने देखील विचार करावा. पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं, देशभक्ती असते. हे कृष्णाकाठ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. कृष्णा नदीची पातळी आता ओसरू लागली आहे. रात्रीपासून पातळीमध्ये 8 इंचांची घट झालेली आहे. तर कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा ओसरलेला जोर यामुळे आता पातळी ओसरू लागलेली आहे. यामुळे कृष्णा काठावर घोंगावणारं महापुराचं संकट हे तुर्तास टळलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आसिफ, आता कृष्णाकाठ परिसरातलं पाणी खरं तर किंवा नदीची पातळी ओसरू लागली असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, आपण म्हणता तसं बरोबर आहे. कारण का गेल्या काल जी पातळी होती 43 फूट 6 इंच जी पाणी पातळी होती ती हळूहळू का उतरायला. कारण का कोयना धरणातून विसर्ग कमी केलाय आणि वारणा धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करून फक्त 20 घरातनं विसर्ग सुरू आहे. आपण सध्या कृष्णेच्या तीरावर न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की कृष्णेचं जे काल पात्र होतं ते तसंच आहे. काल ही सकाळी पातळी 43 फूट ऊन घेतली, पण दुपारनंतर ही 43 फूट 6 इंचावर गेली आणि कमीत कमी 6 ते 7 तास ती स्थिर राहिली आणि त्यानंतर हळूहळू उतरते. कारण का कोयना धरणातून जो विसर्ग होता तो पूर्णपणे कमी करण्यात आला आणि चांदोल धरणातून हा जो विसर्ग होता तो पूर्णपणे बंद करून फक्त 20 घरातून विसर्ग करत. आपण सध्या आहोत इथं कृष्णा तीरावर आणि महापालिका कर्मचारी हे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. कारण महापालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे आणि जर का जसं जसं पाणी ओसरू लागेल तसं तसं महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी की आरोग्याचे जो प्रश्न आहे त्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. परंतु काही लोकांना दिलासा मिळाला आहे, अजून पाणी कमी होणार हे हळूहळू होणार आहे. त्यामुळे जे काय नुकसान झालं हे थोड्या वेळात कळेल. प्राजक्ता, ठीक आहे. आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं पंढरपूरला पुराचा तडाखा बसलेला आहे. गोपाळपूरचा पूल हा पाण्याखाली गेलाय. तर पुरामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली असून सांगोला रोडवरून कासेगाव मार्गे मंगळवेढा वाहतूक सुरू आहे. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलेलं आहे. पंढरपुरातली ही दृश्य. पंढरपूरला पुराचा तडाखा बसला होता आणि त्यामुळे पंढरपूर ते मंगळवेढा वाहतूक ही विस्कळीत झाली. तिकडे नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा हा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदेच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गोदापात्रातील उंच काठावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय. सोमेश्वर धबधब्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही विहंगम दृश्य पाहूया. साताराच्या कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर सातारा राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. तब्बल 1,22 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये 48,960 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून पुणे जिल्ह्यातील एकाला ताब्यात घेण्यात आलंय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एक ट्रक, एक आयशर टेम्पो जप्त करण्यात आला असून कारवाई दरम्यान एकाला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला पकडलंय. आरोपीकडनं 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपीविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी परिसरात वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी एका वीटभट्टी चालकाची मुलानं हत्या केली. आरोपी मुलानं आपल्या साथीदारासोबत डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीनं हत्या केल्याचं कबूल केलं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल झालाय. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. ताटात उष्ट अन्न ठेवलं या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीमध्ये फेकला. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीनंच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरती एका ट्रकनं दिलेल्या जोरदार धडकेत कबीर मठातील प्रियरंजन दास यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. तर वारंवार अपघात घडत असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सध्या उजनी धरण 105% अधिक भरलंय. उजनी धरणामधनं 16 दरवाजातून 1,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहत आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वडस धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणातून मीना नदी पात्रामध्ये 6,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवरती गेली आहे. दरम्यान नदीकाठी कोणीही जाऊ नये असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घोग यांनी दिला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात आजही गुडघाभर पाणी आहे. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नाची माती केली. सोयाबीन कापूस पाणी लागल्यामुळे करपून गेले. त्यामुळे केलेला खर्च निघणार नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यावरती आसमानी संकट उभं ठाकलंय. गेल्या 5 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरची पिकं बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.